सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। नथियूं थियनि अॼुकल्ह शादियूं, तव्हां थोरो हाणे ई सम्झो। हा त सुशीला, तूं उन्हनि खे चइनि न कि रिश्तो.com ते ॻोल्हिनि। अच्छा, त इहो छा आहे वरी? रिश्तो.com हिकु सिंधियुनि जे लाइ वेबसाइट ठही आहे। रजिस्ट्रेशन पहिरीं ॻाल्हि त हिकदमि फ्री आहे। उन खां पोइ माना छोकिरनि जो ऑप्शन्स ईंदा या छोकिरियुनि जो ऑप्शन्स ईंदा, जेको माण्हू ॾिसे थो। मिनिमल नॉमिनल रेट था वठनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि वटि काउंसलर बि अथई। ऐं अगरि हा थी वञे, रिश्तो पको थो थी वञे, त 10% पैसा वापसि था ॾियनि। ऑल ओवर इंडिया हिननि जी वेबसाइट हलंदी आहे। ऐं हाणे हुननि जी थाने में नई ब्रांच भी खुली थई। अरे वाह। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। जल्द होने वाले उल्लासनगर महानगर पालिका चुनाव को ध्यान में रखते हुए कैंप 5 स्थित पैनल नंबर 17 में इच्छुक उम्मीदवार विजय गायकवाड़ के चुनावी प्रचार कार्यालय का उद्घाटन स्थानीय महिलाओं के हाथों रिबन काटकर किया गया। इस उद्घाटन समारोह में क्षेत्र की बड़ी संख्या में महिलाएं और युवा वर्ग उपस्थित रहा। कार्यक्रम के दौरान नागरिकों ने विजय गायकवाड़ को आगामी महापालिका चुनाव में जीत की शुभकामनाएं दी और उनके नेतृत्व में क्षेत्र के विकास कार्यों को गति मिलने की उम्मीद जताई। स्थानीय महिलाओं व युवाओं ने कहा कि गायकवाड़ के नेतृत्व में जन समस्याओं का समाधान प्राथमिकता के आधार पर होगा और क्षेत्र का विकास होगा। यह उद्घाटन समारोह शांतिपूर्ण और उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। नागरिकों द्वारा दिखाए गए समर्थन से क्षेत्र में चुनावी माहौल और अधिक जोशपूर्ण नजर आ रहा है। ब्यूरो रिपोर्ट, उल्लास लाइन बुलेटिन, उल्लासनगर। सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि इथं जनसंपर्क कार्य खुललं आहे, त्याचं कारण असं आहे की येणाऱ्या जी निवडणुका आहेत तर त्या उद्देशाने हा जनसंपर्क कार्य उघडलेला आहे। आणि विषय असा आहे की इकडचे स्थानिक जे अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांचं दुर्लक्ष आणि इकडचे जे रहिवासी आहे ते आज काही वर्षापासून खूप सफर होत आहे। तर त्यांचे जे छोट्या छोट्या समस्या आहेत, जर पाणी झालं, नाली झाली, त्यांना गार्डन व्यवस्थित मिळत नाही, रस्त्याची दुरावस्था, तर हे सगळं बघतात आमच्या पॅनलचे काही लोकांनी, जसे माझे आईसारखे आहेत, भाऊ आहेत, बहीण आहेत, त्यांनी एक माझ्यावरती एक विश्वास दाखवला असा की दादा तुम्ही स्वतः या टायमाला उभे राहा, आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे। तर त्या सगळ्यांचा शब्दाला एक मी मान देऊन एक पाऊल पुढे टाकलं आहे। आणि मी या सर्वांना एक सांगतो की त्यांनी जी मला संधी दिली, मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून त्यांना दाखवेल आणि त्यांचे जे काही समस्या आहे ते त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ती समस्या दूर करण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल। राजकारण नवीन आहे, काय अनुभव राहणार आणि कसा निवडणूक पार पाडणार? मी राजकारणात नवीन जरी असलो तो माझा जो अनुभव आहे लोकांमध्ये वावरण्याचा, आता मला माहिती आहे की त्यांची जी समस्या आहे त्यांची काही जास्त समस्या नाही, समस्या खूप छोटी आहे, पण कोणी ती समस्या सोडवण्याचं कोणी लक्ष देत नाही। तर माझ्याकडे जे काय होईल मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे हे करेन। हा जो प्रभाव हा एसी पडणार आहे, हा राहणार आहे, परंतु इथले जे बलाढ्य नगरसेवक आहेत त्यांनी 25 कोटीचा निधी आणलेला आहे, विकास केला असा दावा केला जातो। आता तुम्हाला सर्वांना माहिती का विकासाच्या नावाखाली विकास झालेला नाहीये। आणि हा जो इथं जो एससी जो रिझर्व आहे, जो गेल्या वर्षी पण होता आणि या टायमाला पण तो रिझर्व राहणार आहे, ज्या परीने कॅल्क्युलेशन आहे। तर मला एकच सांगायचं आहे की जो आतापर्यंत ज्या नगरसेवकांनी नाही केलं, जे त्यांना फक्त आश्वासन दिले की आम्ही हे करू ते करू, ते कुठेतरी जनता नाराज आहे। आणि जर मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला साथ दिली, जर मी निवडून आलो, तर त्यांचे जे राहिलेले कामं आहे जे त्यांचे झाले नाही ते माझ्या परीने मी 100% पूर्ण करायचं हे करेन। निवडणूक संघटनेच्या नावावर लढवणार का एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार? आता माझ्या पार्टी जे जनता आहे ते ठरवतील की मी पक्षातनं जायचं की बिना पक्षाचं जायचं। जशी पुढे मला संधी मिळेल त्या हिशोबाने मी कुठलाच एक पक्ष जर मला चांगला वाटला
जे माझ्या नागरिकांचे जर त्यांनी प्रश्न सोडवण्यामध्ये मला जर आश्वासन दिलं की तुम्ही आमच्यासोबत या, तुमचे जे काही कामं असतील ते आम्ही करू, जर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही नक्कीच कुठल्या तरी एका चांगल्या पक्षामध्ये जाऊ, नाहीतर आमची तयारी तर अशी आहे की आम्ही निवडणूक जरूर लढणार, मग जे होईल ते बघू। उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।